कापूस लागवडीमध्ये यंदा होणार 20% घट आहे आणि गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादन खर्चामध्ये 20% पर्यंत वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. कापसापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत इतर पिकांमधून चांगला परतावा मिळत असल्याने शेतकरी कापसाकडे पाठ फिरत आहेत. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये चालू हंगामामध्ये 16 लाख हेक्टर कापूस लागवड झाली होती. पण यंदा या तीनही राज्यातील उत्पादन 3 ते 3.5 लाख हेक्टरने कमी राहण्याची शक्यता आहे. कापूस लागवड कमी झाल्याने उत्तर भारतातील कापूस उत्पादनामध्येही घट येण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात चालू हंगामात 46 लाख कापूस गाठी उत्पन्न झाले होते, पण यंदा उत्पन्नामध्ये 5 लाख गाठीपर्यंत घट होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वादळी वाऱ्याचा बसतोय सौर कृषी पंपांना फटका. आर्वी साडेगावात मोठे नुकसान तर पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणी तालुक्यातील साडेगाव येथे 14 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने हरिभाऊ शेषराव देवडे यांच्या शेतातील सौर कृषी पंपाचे मोठे नुकसान झाले आहे. या पंपाच्या नुकसानीची नोंद महसूल प्रशासनाने घेतली असून अद्यापपर्यंत याकडे कुठल्याही मदतीचे वाटप करण्यात आले नाही. याकडे संबंधित कंपनी लक्ष देऊन नवीन सौर पंप कृषी पंप उभारून द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत विजेचा पुरवठा होऊन सिंचनाची सोय व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून सौर कृषी पंप अनुदान तत्त्वावर देण्यात येते. संबंधित कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतात हा पंप उभारून देण्यात येत आहे, परंतु मागील काही दिवसापासून अवकाळी पावसासह वाऱ्यामध्ये कृषी पंपाचे सौर प्लेट उडून जात आहेत. या सरकार देते पण शेतकरी घेणार. KYC नसल्याने 71 कोटी पडून शेतकरी कर्ज घेऊन मेहनत करून पिकाची लागवड करतात, परंतु खरीप किंवा रब्बी हंगामात अतिरिक्त पाऊस किंवा सततचा पाऊस, अवकाळी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असते. जिल्हा प्रशासन, कृषी विभागाकडून संबंधित ठिकाणाचे पंचनामे करून त्यांचा अहवाल शासनाला पाठवून अनुदानाची मागणी केली जाते. पूर्वी जिल्हा स्तरावरून अनुदान वाटप केले जात होते, परंतु आता शासकीय स्तरावरून अनुदानासाठी KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होतात. संबंधित शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करण्यासाठी KYC करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा होत नाही. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना KYC अपडेट करून घेण्याच्या सूचना केल्या असून परंतु बीड जिल्ह्यातील अजूनही 1,08,814 शेतकऱ्यांनी आपली KYC केली नाही व त्यामुळे शासनाकडे शेतकऱ्यांचे 71 कोटी रुपये पडून आहेत. सातबारा नोंदीसाठी लाच घेणारा तलाठी निलंबित. नागरी सेवा नियमानुसार बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई. सातबारा नोंदीसाठी 6,000 रुपयाची लाचेची मागणी केल्याप्रकरणी गेवराई तालुक्यातील रांजणी सज्जाचा तलाठी राजाभाऊ बाबूराव सानप, संभाजीनगर, हनुमान मंदिराजवळ, नगर रोड, बीड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 24 एप्रिल रोजी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या आदेशान्वये तलाठी सानप यास निलंबित केले आहे. सात महिन्यात वाटली 82,000 रुपयांपेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्राचे वाटप. बीड जिल्ह्यातील 651 गावात सापडल्या आहेत कुणबी मराठा नोंदी. यामध्ये जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 11 तालुक्यात एकूण 27,05,210 अभिलेख तपासण्यात आले होते. त्यामध्ये 21,907 कुणबी नोंदी सापडल्या होत्या. तर सदरील कुणबी नोंदी या 651 गावामधील होत्या. त्यापैकी 477 गावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आढळून आलेल्या कुणबी नोंदीची गावनिहाय, विभागनिहाय, अभिलेख प्रकारनिहाय व व्यक्तिनिहाय याद्या तयार केल्या होत्या. जिल्ह्यातील ज्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांची यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परळीमध्ये शेतकरी जखमी तर जनावरे दगावली. शहर व ग्रामीण भागात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली होती, तसेच झाडेही उन्मळून पडली आहेत. परळी तालुक्यातील दौनापूर, वसंतनगर तांडा, कनेरवाडी, नंदागौळ येथे पशुधनाची हानी झाली आहे, तर शेतकरी दिगंबर नावंदे जखमी झाले आहेत. नंदागौळ शिवारातील शेतात म्हैस, बैल, गाय, कोंबड्या दगावल्याच्या घटना घडत आहेत.
दरम्यान घटनास्थळी